मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि आताची सगळ्यात मोठी बातमी, देशात आता 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर झालेला आहे अशी घोषणा झाली आहे आणि त्याचबरोबर या काळातल्या सगळ्या गाईडलाईन आहेत त्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। गृह मंत्रालयाकडून या गाईडलाईन्स देण्यात आलेल्या आहेत। 18 मे ते आता 31 मे पर्यंतचा हा चौथा लॉकडाऊन सुरू होणार आहे आणि 31 मे पर्यंत हा लॉकडाऊन असेल त्याच्या गाईडलाईन्स गृह मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेल्या आहेत। आताची ही मोठी बातमी, याआधीच 3 झोन तयार करण्यात आलेले आहेत, रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन। या झोनमध्ये एकूणच या लॉकडाऊनच्या काळामधले व्यवहार कसे असणार याची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। एनडीएमए कडून लॉकडाऊन 4चं परिपत्रक जारी करण्यात आलंय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून। विनोद, लॉकडाऊन 4च्या गाईडलाईन नेमक्या काय आहेत, ठळक गोष्टी कोणत्या यातल्या? केंद्रीय गृह मंत्रालयाने आज एक संचारबंदीबाबतचा दिशानिर्देश जारी केला आहे। यामध्ये दिशानिर्देशमध्ये खास करून कुठल्याही प्रकारची शिथिलता यामध्ये मोठ्या प्रमाणात दिली नाही। त्यामुळे खास करून जे मोठे दुकानं आहेत, मॉल्स आहेत, त्याचबरोबर विमानसेवा या सर्व बंद करण्याचा तसेच निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहे। दिल्लीमधील जे मेट्रो रेल सेवा आहेत त्याही तशाच आहेत, कारण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खोलतील परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमणार नाही आणि 4 पेक्षा जास्त लोक जमावबंदी 144 ही लागू असणार आहेत। संचारबंदी 3 मधील जे नॉर्म्स होते ते 4 मध्येही तशाच ठेवण्यात आले आहे। शिथिलता मात्र थोडीशी देण्यात आली आहे की काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते उघडण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे आणि या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा बदल या संचारबंदी 4 मध्ये करण्यात आला नाही। त्यामुळे विमानसेवा सध्या सुरू होणार नाही आहे। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे सिनेमागृह, मॉल्स किंवा रेस्टॉरंट यांनाही उघडण्याचा परवानगी नाकारली आहे। त्यामुळे संचारबंदी 3 नुसारच संचारबंदी 4चा जारी चालू असणार आहे आणि त्यात आधारावर संचारबंदी 31 मे पर्यंत चालणार आहे। निखिला, नक्कीच विनोद, त्याचबरोबर आता आपण पाहिलं तर रेड, ग्रीन आणि ऑरेंज या 3ही झोनमध्ये सध्या उद्योगधंदे काही प्रमाणामध्ये सुरू झालेले आहेत, तर या चौथ्या लॉकडाऊन मध्ये त्याची एकूणच काय स्थिती असणार आहे? निखिला, आपल्याला माहिती आहे की संचारबंदी 3 मध्ये जी काही केंद्र सरकारने सूट दिली होती त्याच आधारावर आताही सूट देण्यात आली आहे आणि रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील जे उद्योगधंदे आहेत ते तशाच प्रकारे चालू असणार आहे। त्यामध्ये कुठल्या प्रकारची बंदी या ठिकाणी घालण्यात आली नाही किंवा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपूर्ण परीने उद्योगधंदे सुरू करण्याची यामध्ये मुभा देण्यात आली नाही। जो दिशानिर्देश 3 मध्ये मिनिमम स्टॉपचा जो एकंदरीत अहवाल होता त्याच आधारावर आता मात्र संचारबंदी 4 दरम्यानच जे उद्योगधंदे आहेत ते सुरू असणार आहे। संचारबंदी 3 अनुसारच संचारबंदी 4चे दिशानिर्देश तयार करण्यात आले आहे। त्यामुळे यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल नसणार आहे, कारण कोरोना संक्रमणाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे कुठल्या प्रकारची शिथिलता या ठिकाणी देण्यात आली नाही आहे। निखिला, जी नक्कीच विनोद, त्याचबरोबर आपण पाहिलं की काही गोष्टींना म्हणजे मद्याची ऑनलाईन विक्री असो किंवा मग इतर ज्या काही वस्तू आहेत तर त्यांची ऑनलाईन विक्री काही होणार आहे का? मद्यासाठी आधीच परवानगी देण्यात आली आहे, मात्र ज्या जीवनावश्यक वस्तू नाहीत अशा काही गोष्टी आहेत की ज्या ऑनलाईन खरेदी करता येऊ शकतात लोकांना, तर तशी काही परवानगी असेल? सध्या यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टोक्ती नाही आहे, कारण ज्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या ऑनलाईन अजूनही मिळत आहे, त्याच आधारावर त्या पुढे पण मिळत राहतील। या संचारबंदी 4 मध्ये हे दिशानिर्देश करण्यात आले आहे। जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त दुसऱ्या वस्तूंवर अद्यापही निर्बंध कायम आहेत आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही, परंतु ही शक्यता नाकारता येत नाही की केंद्रीय गृह मंत्रालयाचा जो दिशानिर्देश आहे त्यामध्ये काळानुसार बदल होऊ शकते आणि पुढे या ज्या ऑनलाईन जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त दुसऱ्या ज्या काही वस्तू आहे आणि ज्या काही अत्यावश्यक वस्तूपेक्षा दुसऱ्या बाहेरच्या वस्तू आहेत त्याच्यावर सगळ्यात जास्त टॅक्सेस मिळतो, अशा गोष्टी चालू करण्याचा निर्णय मात्र केंद्रीय गृह मंत्रालय पुढे घेऊ शकतं। त्यामध्ये जर विचार केला तर दारूचा विषय जर केला तर दारू ज्याप्रमाणे काही काळात सुरू केली होती आणि मध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला होता, त्याही विषयावर आता पुन्हा केंद्रीय गृह मंत्रालय विचार करू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही। निखिला, धन्यवाद विनोद एकूणच माहितीबद्दल। गृह मंत्रालयाकडून आता लॉकडाऊन 4 संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। लॉकडाऊन 3 मध्ये जे काही नियम होते तेच कंटिन्यू करण्यात आले, मात्र काही उद्योगधंदे जे आहेत ते सुरू होणार आहेत, काही ऑनलाईन खरेदीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे। तसेच या नेमक्या गाईडलाईन काय आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। तर यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट ही देखील बंद असतील, शाळा, कॉलेजेस
इतर जी आस्थापना आहेत ती देखील बंदच असणार आहे. तसंच विशेष म्हणजे लोकल सेवाही बंद असणार आहे, तसंच विमान सेवा देखील बंद असणार आहे. देशात आता 31 मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. मात्र याची नियमावली जी आहे ती देखील आताच नुकती जाहीर करण्यात आलेली आहे. ही नियमावली काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. गृह मंत्रालयाकडून ही नियमावली जारी करण्यात आलेली आहे. रेल्वे, मेट्रो, विमान सेवा ही मात्र बंदच राहणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे सर आपल्या सोबत आहेत फोन लाईनवर. भोकरे सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये. भोकरे सर, पुन्हा एकदा हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. अपेक्षित होतात 31 तारखेपर्यंत हा लॉकडाऊन वाढवणं, मात्र जी काही सूट द्यायला हवी होती ती यामध्ये मिळेल असं वाटतं का? नाही, हा निर्णय योग्य आहे, परंतु याच्यात पर्यायी पण काही गोष्टी करण्याची गरज आहे. आता हा लॉकडाऊन त्यांनी आता शिथिलता दिलेली आहे. आता त्यांनी टाइम पिरियड पण घातलेला आहे, हे सगळं मान्य आहे. परंतु आज मुख्य मुद्दा असा आहे की आता आपण नुकतंच बघतोय, तुम्ही दाखवलं TV9 वगैरे सगळं आपण बघतोय. सर, भोकरे सर थोडंसं थांबवते. आरोग्यमंत्री राजेश टोपे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी आधी बोलतोय. राजेश टोपे सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये. आता 31 तारखेपर्यंत हा लॉकडाऊन जो जारी करण्यात आलेला आहे, घोषणा करण्यात आलेली आहे. 31 तारखेपर्यंतचा हा चौथा लॉकडाऊन नेमका कसा असणार आहे? कशामध्ये नेमकी सूट मिळणार आहे लोकांना? आता आज चौथा लॉकडाऊनची घोषणा झालेली आहे, ज्याच्यामध्ये राज्य शासनाने सुद्धा स्वतःच लॉकडाऊन एक्सटेंड केल्याचं परिपत्रक चीफ सेक्रेटरीच्या सहीने निघालंय आणि केंद्राचे सुद्धा आता गाईडलाईन जस्ट आलेले आहेत. आता केंद्राची जी गाईडलाईन आहे त्यामध्ये फार स्पष्ट आहे की विमान सेवा अंतर्गत आंतरराज्य सुद्धा बंद राहील, रेल्वेज बंद राहतील, धार्मिक कार्यक्रम बंद राहावेत, त्याचबरोबर शाळा कॉलेजेस सध्या बंद राहावेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे मोठे हॉटेल्स रेस्टॉरंट असतील त्यांनी टेक अवे होम ज्याला म्हणतो आपण, तर ते चालू ठेवायला हरकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण गर्दीच्या ठिकाणी होता कामा नये अशा सगळ्या. आणि सगळ्यात महत्वाचं स्पोर्ट्सच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे काही त्या गोष्टी जरी काही ओपन केल्या तरी ऑडियन्स नसणार, म्हणजे असं काही गर्दी होईल असं काही करून चालणार नाही. तर अशा काही गोष्टी केल्यात आणि कंटेनमेंट झोन्स मात्र 100% बंद आहेत. या सगळ्या गोष्टी मला वाटतं फार महत्वाच्या आहेत. आणि या सगळ्या अनुषंगाने आता स्टेटची गाईडलाईन सुद्धा आज किंवा उद्या निघेल आणि त्यामध्ये थोडाफार तफावत असेल, एकदम 100% डिक्टो असू शकणार नाही, किरकोळ स्वरूपात काही बदल असू शकतील असा एक अंदाज मी या निमित्ताने सांगेल. परंतु ते ऍक्च्युअल बाहेर पडल्यानंतर मी पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्राच्या सर्व लोकांना सांगण्याचा प्रयत्न करेल. परंतु आज केंद्राची जी गाईडलाईन आहे जी आलेली ती थोडक्यात सांगण्याचं मी या ठिकाणी काम केलेलं आहे. जी सर, लॉकडाऊन 3चा महाराष्ट्राला नेमका किती फायदा झाला? तर मला असं वाटतं लॉकडाऊन हा एक महत्वाचा भाग असतोच आणि हे मल्टिपल लॉकडाऊन आपल्याला नेहमीच करावे लागतील पुढे सुद्धा जर गरज पडली तर. आता कसं आहे की आपल्याला या कोरोना बरोबर आपल्या जीवन पद्धती ठेवावी लागेल, शिकावं लागेल, कोरोना बरोबर राहण्याचं सुद्धा शिकावं लागेल. इतक्या लगेच महिन्यात, 15 दिवसात, 2 महिन्यात असं जाईल असं विषय नसतो. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा थोडा बदल करावा लागेल. जर कुठे काही जर एखादा स्पर्ट आला तर त्या ठिकाणी त्या स्पर्ट पुढचा आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करणं, पुन्हा रिलीज करणं, ही एक पद्धती WHOनी आत्ताच लेटेस्ट जे सांगितलं, हे मी जे सांगतो हे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी एक आत्ताच जारी केलेलं जे एक महत्वाचं परिपत्रक आहे त्यात सांगितलंय की आता आपल्याजवळ ट्रीटमेंट पण नाही आणि आता आपल्याजवळ वॅक्सिन पण नाही, ते यायला वेळ लागेल आणि तोपर्यंत आपल्याला आपलं एकदम जीवन थांबून चालणार नाही, परंतु कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे जीवन चालू ठेवावं लागेल, जीवन पद्धती थोडीशी शैली बदलावी लागेल आणि त्या दृष्टीने आपल्याला कार्यरत राहावं लागेल. सर, या चौथ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणजे आता पावसाळा जवळ येतोय, तर अशा वेळेला लोकांना आपल्या घराची डागडुजी करायची असेल, अनेक लोकांना आपल्या गावी परतायचं असेल, तर अशासाठी काय नेमकी व्यवस्था करण्यात आली आहे? पावसाळा डोळ्यासमोर ठेवून काय नेमक्या उपाययोजना? आता एक आहे की पावसाळ्याच्या प्री मान्सून जे काम आहेत ते तर चालू ठेवावेच लागतील. जे महानगरपालिकेला, नगरपालिकेला करावयाचे आहेत ते कामं तर करावेच लागतील. ते जनहिताचे काम आहेत ते रेग्युलर राहतील. तो एक दरवर्षीचा एक महत्वाचा भागच राहील. परंतु एक नक्की की आता जे लोक
वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अडकलेले असतील त्यांना मात्र जाऊ देण्याची व्यवस्था राज्य शासनाच्या वतीनं केली जाते. फार लिबरल आपण राहिलेलो आहोत की ज्यामध्ये लोकांना जर जायचं असेल तर पटकन परमिशन कलेक्टर आणि पोलीस ऑफिसर देत आहेत आणि तशाच सूचना आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुणाला असं खूप अडचण निर्माण होईल असं आम्ही नक्कीच करत नाहीयेत. हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं. आणि प्री मान्सून कामं मात्र आपल्याला 100% सर्वांना सूचित केलेलं आहे की कामं केलीच पाहिजे. बरोबर, नक्कीच सर. त्याचबरोबर पावसाळ्यानंतरची म्हणजे पावसाळ्यातली मुंबई आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. अशा वेळेला जर खूप पाऊस मुंबईमध्ये पडला तर आरोग्य यंत्रणांची वेगळी काय व्यवस्था असेल, क्वारंटाईन सेंटर कशा प्रकारचे असतील, किंवा मग ज्या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरतोय तर पावसाळ्यामध्ये तशी काही अडचण येईल का? तर त्यासाठी तुम्ही काही वेगळा प्लॅन तयार केलाय का? एक नक्की आहे की पावसाळ्याबरोबर ज्यावेळेस चेंज ऑफ वेदर होतं त्यावेळी अनेक आजारांचा डिझिजेसचा प्रादुर्भाव असतो. आणि त्यामुळे आता स्वाईन फ्लू असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील या सगळ्या त्याबरोबर येतो. डेंग्यू येतो. तर त्या असं साठलेल्या पाण्यामध्ये आपल्याला तिथे ते डास अंडे देऊन त्यातून प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप असते. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचा एक वेगळा प्लॅनच असतो. तो आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण या सगळ्याच गोष्टींच्या अनुषंगाने तो अंमलात आणावाच लागतो. तो एक आपण ज्याला म्हणतो की बाय डिफॉल्ट हे असतोच प्लॅन. तर तो प्लॅन इम्प्लिमेंट करावाच लागेल. एक नक्कीच आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जे नॉन कोविडची सेवा आहे तिच्यावर आता जास्त भर द्यावंच लागेल. असं नाही की फक्त आता जे कॉन्सन्ट्रेशन कोविडवर चाललंय आणि नॉन कोविडच्या पेशंटकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आम्ही सांगितलंय प्रत्येक हॉस्पिटलला की नॉन कोविडसाठी आपण सगळे आरक्षित काही गोष्टी ठेवूया आणि त्यानंतर मग कोविडला काही आपल्या ज्या काही खाटा असतील म्हणजे बेड्स असतील ते देण्याचं काम आपण करणार आहोत. नॉन कोविडसाठी काही स्पेशल डॉक्टर्स सुद्धा ठेवले जातील की जे कोविडमध्ये मिक्स होणार नाही. याही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि हे सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा आणि खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा दोन्हीकडे हे अतिशय तंतोतंत पाहावंच लागेल. अन्यथा पावसाळ्यामध्ये जो काही नेहमीचाच आजारपणाचा जो हा येत असतो तर त्याची निश्चित प्रकारे मग परिस्थिती त्यामध्ये निर्माण होऊ शकते. आणि म्हणून त्याची योग्य नियोजन आणि तयारी करण्याच्या सूचना सुद्धा आमच्या विभागाला आणि इतर कॉर्पोरेशन आणि सर्वच हॉस्पिटल्सला देण्यात आलेल्या आहेत. जी सर, त्याचबरोबर आपण पाहिलं तर आता धार्मिक कार्यक्रम सुरू होतात किंवा धार्मिक कार्यक्रमांवर बंदीच आहे. मात्र पुढच्या 1.5-2 महिन्यांमध्ये आपले सणवार देखील येत आहेत. तर त्यासाठी काही वेगळं नियोजन असेल का? लोकांना तुम्ही कसं आवाहन कराल? कारण पुढची आषाढवारी आहे, गणेशोत्सव आहे, गोकुळाष्टमी आहे, अशा सगळे सणवार जे आहेत ते आपले पुढे सुरू होत आहेत. तर अशा वेळेला लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? कारण हे पुढे ही सगळी प्रोसेस खूप पुढे सुरू राहणार आहे. मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये निरोगी आणि सुदृढ जीवन याला खूप महत्व आहे. असं काही जरी झालं तरी आपल्याला सर्वांना सर्वात सुखी व्यक्ती आता आणि सर्वात धनिक व्यक्ती असं म्हणता येईल नवीन व्याख्या की जो हेल्दी आहे. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की आपल्याला जे काही ह्या ऍडवायझरीज असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या किंवा लॉकडाऊनच्या ज्या काही सूचना असतात या सूचनांचं अंमल करणं सर्वात महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं सांगायचं की हे जे काही आषाढी आणि धार्मिक ज्या काही गोष्टी असतील सर्व धर्माच्या त्याला जरा आपल्याला जरूर आपल्याला महत्व असतंच. आपण सगळे धार्मिक महत्व जपणारेच लोक आहोत आणि ते जपायलाही हवं. कारण त्याचा अंकुश आपल्या जीवनावर असल्याशिवाय आपण व्यवस्थित मार्गक्रमण करत नाही हाही एक महत्वाचा भाग आहे. परंतु तरी सुद्धा आता 31 तारखेपर्यंत याला आपल्याला थोडं कंट्रोल करावंच लागेल. आणि आपल्याला त्याच्यामध्ये असणारे जे काही 31 तारखेच्या आतमध्ये असलेले जे काही सणवार असतील किंवा काही असतील तर ते आपल्याला नक्कीच साध्या पद्धतीनेच करावे लागतील. तो एक महत्वाचा लॉकडाऊनचा भागच असणार आहे. नक्कीच सर, या सगळ्यामध्ये लोकांच्या संयमाची ही परीक्षा असणार आहे. तर लोकांना तुम्ही असं काय आश्वस्त कराल, त्यांना काय आवाहन कराल? मी आता सांगितलं त्या पद्धतीनं थोडस आपल्याला हा अत्यंत नवीन असा आजार आहे त्यालाच आपण नोव्हल म्हणतो. नोव्हल कोरोना किंवा नोव्हल कोविड-19 हा व्हायरस अत्यंत नवीन आहे. आपण जर बघितलं तर याचे जे काही अगोदर लक्षणं होते ते वेगळे होते. आता सुद्धा लक्षणं वेगळे दिसत आहेत.
अत्यंत सामान्य माणूस ज्याला कुठलंच लक्षण नाही तो सुद्धा कोविड पॉझिटिव्ह दिसतो. त्यामुळे या संदर्भात अनेक गोष्टी आहेत की अजून याचे जे ट्रीटमेंट प्रोटोकॉलच्या संदर्भातले विषय असतील, अनेक गोष्टी आहेत की जे नवीन आहेत. आता समजा जे लोक बरे होऊन जात आहेत त्यांना जे बरे झालेले अँटीबॉडीज जे त्यांच्या शरीरात निर्माण होतात ते किती दिवस त्यांना साथ देणार. जसं आता काही जे आहेत स्वाईन फ्लू वगैरे सारखे एक वर्ष साथ देतात, त्यानंतर पुन्हा त्यांना प्रादुर्भाव होऊ शकतो. तर तसं याचा आता सगळ्याच गोष्टी नवीनच कळणार आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचंय महाराष्ट्राच्या सर्व जनतेला की आपण सर्वांनी सुदृढ राहणं, निरोगी राहणं हा मुख्य आपल्या मनामध्ये पक्की सोंगाड बांधली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आपली प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग केली पाहिजे, इम्युनिटी स्ट्रॉंग केली पाहिजे आणि ती इम्युनिटी चांगलं खाणं, व्यवस्थित पाणी जास्तीत जास्त पिणं, आपण कुठल्या परिस्थितीत आपला झोप आणि व्यायाम आणि जे काही आयुषने सांगितलेलं आपल्या जुन्या जो काही अत्यंत महत्वाची जे काही सूचना गाईडलाईन्स आहेत त्याचं सुद्धा पालन करणं, हे सगळे जे काही एक पौष्टिक आहार ज्याला म्हणतो आपण तो सुद्धा आपण घेणं आणि या सगळ्या चुकीच्या जिथे इम्युनिटी डाऊन होईल अशा सगळ्या गोष्टींपासून दूर राहणं मला वाटतं. आणि मग बाकी जीवनशैलीने जसं सांगितलं की सध्याच्या ह्याच्यात कुठल्याही परिस्थितीत मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंग 100% ठेवलंच पाहिजे. या सगळ्या आणि आपलं स्वतःचं सेल्फ हायजीन स्वच्छता ही असली पाहिजे. पब्लिक प्लेसेसचं हायजीन आता गव्हर्नमेंटने सुद्धा आणि सेमी गव्हर्नमेंटनी किंवा आपले जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असतात स्थानिक स्वराज्य संस्था त्यांनी सुद्धा मेंटेन केलं पाहिजे. या सगळ्या परिस्थितीतूनच आपल्याला आता नवीन विचारधारेतून काम करावं लागेल. जी, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. आरोग्यमंत्री राजेश टोपे आपल्याशी बोलत होते. त्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आपल्या सोबत आहेत. शंभूराज, स्वागत तुमचं TV9 मध्ये. आता 31 मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे की अजूनही हा लॉकडाऊन किती वाढणार आणि थोडी शिथिलता मिळाली तर लोक घराबाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. पुढचा हा जो 15 दिवसांचा काही पुढचा काळ असणार आहे 31 मे पर्यंतचा, तर या काळामध्ये नेमकी कशा प्रकारची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये असेल? हा, नमस्कार. आपण आताच पाहिलं की आपण राज्य सरकारनं दुपारी निर्णय जाहीर केला की 31 तारखेपर्यंत लॉकडाऊन आपला वाढवलाय आणि केंद्र सरकारनं त्यांच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं काही सूचना आता निर्गमित केल्या. या सगळ्याचा समन्वय घालून आपल्याला या 31 तारखेपर्यंतचं नियोजन राज्याचं करायचं आहे. 3 लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2 आणि 3 हा अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्यामध्ये आपण पूर्ण केलेला आहे. विशेषतः आपण गृह विभागाचं म्हणाल तर अगदी पहिलं जनता कर्फ्यू ज्या दिवशी लावला 22 तारखेला पहिला, तेव्हापासून ते अगदी आत्ताच्या क्षणापर्यंत पोलीस विभाग 24/7 काम करतोय आणि आपण सगळ्या राज्यांना ते पाहिलेलं आहे. सन्माननीय आमचे आरोग्यमंत्री महोदयाजी आता म्हटले की हायजीन आणि आपलं स्वतःचं आरोग्याची काळजी आपण स्वतः घेणं ही याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जीवनावश्यक वस्तू तर लॉकडाऊन 2 मध्ये चालू होत्या, लॉकडाऊन 3 मध्ये चालू होत्या आणि लॉकडाऊन 4 मध्ये सुद्धा जीवनावश्यक म्हणजे किराणा, भाजीपाला, औषधं, फळं किंवा अगदी ग्रामीण भागाची म्हणाल तर शेती संबंधित लागणारे बियाणं, खतं, कीटकनाशकं, शेतीतल्या अवजारांच्या दुरुस्ती, ह्या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागामध्ये मागच्या 3 लॉकडाऊन मध्ये आपण चालू ठेवलेल्या आहेत. आता 4था लॉकडाऊन म्हणजे काय तर हा कालावधी आपण वाढवला. आता त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं रेल्वे चालू करायला परवानगी दिलेली नाही, विमानाला परवानगी दिलेली नाही, रेस्टॉरंट, मॉल ह्याला परवानगी दिलेली नाही. धार्मिक स्थळं पहिल्यासारखं तिथं गर्दी होईल पण याचा अर्थ की सोशल डिस्टन्सिंग आपल्याला कडकपणानं पाळायचं आहे. तिथं समूह मोठ्या प्रमाणात येऊ शकतो अशी सगळी ठिकाणं आपण याच्यापासून अलिप्त ठेवलेली आहेत. त्यामुळे मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून परत एकदा सांगेन की गृह विभागानं आणि राज्य सरकारनं पहिले 3 लॉकडाऊन खूप मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पूर्ण केलेले आहेत. 24/7 गृह विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, महसूल विभाग असेल किंवा सफाई कामगारांचा विभाग असेल, सगळ्या जणांनी काम केले. तसंच 31 तारखेपर्यंत करायचंय आणि आपल्या वाहिनीच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला माझी नम्र विनंती राहील. आतापर्यंत जसं सहकार्य दिलं तसं सहकार्य या लॉकडाऊन मध्ये द्यावं. जीवनावश्यक वस्तू मॅडम कुठेही बंद नाहीत. म्हणजे अन्नधान्य मिळत नाही, भाजीपाला मिळत नाही, जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीत असं कुठेही नाही. अगदी जिथं कॅन्टॉनमेंट झोन आहे तिथं आपण घरपोच देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे थोडंसं आपण सगळ्यांनीच
याच्यामध्ये सगळ्या राज्यातल्या जनतेनं जर सहकार्य केलं तर हाही लॉकडाऊन आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण करू. नक्कीच. शंभूराजजी, या चौथ्या लॉकडाऊनसाठी एक महत्वाची सूचना होती, ती म्हणजे अत्यावश्यक सेवेमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी लोकल ट्रेन सुरू कराव्यात, मुंबईसाठी तरी नेमक्या, म्हणजे येण्या जाण्याचे त्यांची सोय होऊ शकेल. मात्र या संदर्भामध्ये कुठल्याही गाईडलाईनमध्ये कुठलाही उल्लेख दिसत नाही. उल्लेख रेल्वेकडून दिसत देखील नाही का? यासाठी काही संमती दाखवण्यात आलेली नाहीये. असं दिसतंय, कारण एक अशा पद्धतीचा होता की आपण आता मंत्रालयीन कामगार असतील, मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी असतील किंवा हेल्थ डिपार्टमेंटचे किंवा सफाई विभागाचे काम यांना आपण बसची सोय, बीएसटीची सोय मुंबईमध्ये अशा ठिकाणी केलेली आहे. पण त्यांना सोयीस्कर रेल्वे आहे, परंतु परत तिथं मग रेल्वेमध्ये जास्त माणसं एकत्र येणार, सोशल डिस्टन्सिंग च्या संदर्भामध्ये काही समजा प्रॉब्लेम झाला तर म्हणून कदाचित केंद्राने ते दिलं नसेल. पण ते अजून तरी केंद्राच्या गाईडलाईन्स मध्ये किंवा केंद्राच्या ज्यांना मान्यता दिली त्याच्यामध्ये रेल्वे दिसत नाही. त्यामुळे पहिल्यासारखंच परत बीएसटीच्या माध्यमातून ही सगळी आपल्याला प्रवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. पण राज्य सरकार यासाठी आग्रही राहील का? नाही, कसं आहे, राज्य सरकारची सुद्धा भूमिका हीच आहे की सोशल डिस्टन्सिंग आपल्याला पाळायचं आहे. पण ते पाळून जर शक्य होत असेल रेल्वे, म्हणजे ज्या लांबच्या लोकांना कामावरती यायचं आहे त्यांना आपण बऱ्याचशा ठिकाणी, आता मी म्हटलं तसं आरोग्याच्या लोकांची तर आपण तितक्या तिथं जवळच राहायची हॉटेल्समध्ये मुंबईमध्ये सोय केलेली आहे, म्हणजे त्यांना इन्फेक्शन होऊ नये, त्यांना इथून घरी जायचं घरून परत कामावर यायचं म्हणून परत आणि ते प्रवासात कुठं ते इन्फेक्ट होऊ नयेत म्हणून आपण त्यांची जवळच्या हॉटेलमध्ये सोय केलेली आहे. शंभराची आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे पोलिसांवरचे हल्ले. पहिल्या लॉकडाऊन मध्ये पोलिसांवर हल्ले नव्हते झाले, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये मात्र पोलिसांवर जवळपास 221 हल्ल्याची प्रकरणं घडलेली आहेत. तर अशा वेळेला या चौथ्या लॉकडाऊन मध्ये काय नेमकी व्यवस्था असेल? नाही, मी अगदी पहिला हल्ला आमच्या पोलिसांच्यावर झाला तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं, मी असेल किंवा माननीय आमचे गृहमंत्री मोदी देशमुख साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पोलिसांवरचा हल्ला आम्ही सहन करणार नाही. आणि आपण पाहिलं मुंबईमध्ये जे प्रकार घडले, त्या लोकांवर आपण गुन्हे दाखल केले, त्यांना तात्काळ अटक केली, त्यांच्यावर कारवाई केली आणि मुंबई आयुक्तांनी सुद्धा पोलिसांच्या वतीने सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत पोलिसांवर हात उचललेला आम्ही सहन करणार नाही. त्याप्रमाणे आपण रिॲक्ट झालो, आपण त्याच्यावर ऍक्शन कारवाई केलेली आहे. त्यामुळे आपण कुठेही सोडणार नाही. ग्रामीण भागात जरी असेल तरी सुद्धा आमच्या साताराची एसपीनं सुद्धा मी सांगितलंय, साताऱ्यामध्ये 1-2 प्रकार घडले, कठोर कारवाई करा. आमच्या साताराची एसपीनं अजून त्याच्यात यश आलं नाही, जे आमच्या अधिकाऱ्यावर हात उचलला त्या आरोपीला पकडण्यात. पण मी सतत आमच्या एसपीनं सातारच्या सांगतोय की कुठल्याही परिस्थितीत तो आरोपी शोधून काढा आणि त्याच्यावर कडक कारवाई करा. त्यामुळे आम्ही राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष घालतोय, रिपीटेडली सातत्यानं आमच्या अधिकाऱ्यांना सांगतोय की याच्यामध्ये कडक कारवाई करा. शंभराजी, अर्थात आता धार्मिक कार्यक्रम सुरू होतील, सणवार सुरू होणार आहेत, तर अशा वेळेला पोलिसांवरचा ताण आणखी वाढणार आहे. तर त्यासाठी आणखी काही व्यवस्था असेल का? 6 जिल्ह्यांमध्ये सध्या पॅरामिलिटरी फोर्स जी आहे ती आणण्यात आलेली आहे, त्यांची पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. तर संपूर्ण राज्यामध्ये जिथे रेड झोन आहेत तिथे अशी काही पथकं तैनात असतील, पोलिसांवरचा ताण कमी केला जाईल का? आपण मॅडम याच्यासाठी 20 तुकड्या, 20 कंपन्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या त्यांना विनंती केली होती की त्या राज्यासाठी द्याव्यात. माझ्या आत्ताच्या माहितीनुसार 9 तुकड्या, 9 कंपनी या केंद्राच्या प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या विविध विभागीय रिजनल हेडक्वार्टर्सवरती आपण पाठवलेल्या आहेत. त्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती आपण ती केंद्राला विनंती केली होती, त्यातल्या 9 मिळाल्यात. अजून मिळवण्याचा प्रयत्न शासन स्तरावरती आपला सुरू आहे. पण आपण म्हणता तसं सणवार म्हणजे येणारे गौरी गणपती असतील किंवा काही धार्मिक स्थळ असतील, ईदसारखा रमजानचा स्थळ, ती सुद्धा आपण विनंती केली की कुणीही पब्लिकली जास्त समाज एकत्र येऊन असे करू नका, आपण आपापल्या घरातच करा. विनंती आपण सगळ्यांना केलेली आहे, त्यामुळं लोक सुद्धा निश्चितपणानं त्याला प्रतिसाद देतील. पण त्याच्यासाठी आपल्याला होमगार्डची यंत्रणा आपल्या राज्यामध्ये आहे. होमगार्डचे जवान आपल्या पोलीस दलाबरोबरच काम करतायत. ज्याला लागली तर त्यावेळी आपण होमगार्डच्या जवानांची सुद्धा मदत घेतोय आणि लागली तर अधिकची मदत त्यांची घेऊ आणि ज्या 20 आपण कंपनीची विनंती केलेली केंद्राला त्या सगळ्या द्याव्यात. त्याच्यासाठी शासन स्तरावर केंद्राकडे सुद्धा आपला प्रयत्न सुरू आहे.
जी, खूप खूप धन्यवाद शंभूराजजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आपल्या सोबत होते. आणि अर्थात ज्या काही चौथ्या लॉकडाऊन मध्ये ज्या काही गाईडलाईन्स असतील त्या आज उद्यापर्यंत येणार आहेत. त्यामध्ये राज्याच्या ज्या गाईडलाईन आहेत त्या असतील, मात्र केंद्रानं याआधीच काही गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्यानुसार आता जी काही बंधनं, जे काही नियम लॉकडाऊन 3 मध्ये होते तेच आता 4 मध्ये सुद्धा असणार आहेत. मात्र काही उद्योगधंद्यांना मात्र सूट या सगळ्यामध्ये दिली जाणार आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण पाहूयात महानगरांमधल्या बातम्या.